इकडे 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 जा, जवळ ये. हा विनायक, आज काय कामकाज सुरू आहे? आज ड्रिपच्या पाईपा खाली घ्यायला चालू आहे. बर, का बरं? ह्या रोपासनी पाण्यासाठी, खाली रोपांना उसासाठी. बर, आणि शेंगावर बॅरल फिरवायसाठी. असं 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 म्हणजे शेंगाव बॅरल फिरवण्यासाठी हा या शेंगावच्या मध्ये असणारी पाईप हा पुन्हा वेलामध्ये अडकू नये त्यासाठी उसाच्या कडेला लावून घेणार. हा. ओके, ठीक आहे. तुझ्या कामाला बेस्ट लक. बघा, अशा प्रकारे शेतकऱ्याला आणि शेतमजुरांना कामकाज करावं लागतं. तर पाईपा जोडणे, काढणे, पुन्हा आणखी व्यवस्थित वळवड काढणे. हे बघा, आपले हुबाले भाऊ या पद्धतीनं दोन वेलांच्या मध्ये जी पाईप आहे ते अलगद उचलून बाजूला खाली घेत आहेत. तुमच्या लक्षात आलं असेलच, ही एक बगली रोपं लावलेली आहेत आणि सस्याची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. तर काय आहे, ससा रे ससा दिसतोस कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, लाल डोळे मोठे कान, बागेत जाऊन चारा खाऊन फुकतो टुम, चाहू लागतात पळतो धूम. तर सशाच्या गाण्याचं या ठिकाणी उदाहरण घ्यायचं म्हणजे आता जवळजवळ 2 आठवडं होत आलं आपण नर्सरीची रोपं लावलेली आहेत आणि ह्या रोपांना ससा खायला लागलेला आहे. कारण रोपं अजून कवळे आहेत. तो कुरतडून खातो, नाही कुरतडता आलं तर उपडून टाकतो. म्हणजे हा एक शेतकऱ्याचा मित्रही म्हणा आणि शत्रूही म्हणा, कारण दोन्ही हे आपल्या जवळच असतात. आपलीच माणसं काही चांगले असतात, काही वाईट असतात. तसं या प्राण्यांचं हे आहे. सश्याबरोबर खेळायला, त्याच्यावर बागडायला, पाळायला वगैरे बरा वाटतो. पण बाकीचं जर त्याचं काय बघितलं तर ते काय बरोबर नाही. आता बघा, काल अरुण भाऊनी ससा भित्रा असतो, कशाचा तरी आवाज येईल आला की तो धूम ठोकतो. त्यासाठी त्यांनी काय उसाची कांडकी आहेत, काय काट्याचे तुकडे केलेले आहेत, त्याला मेण कागदाच्या पिशव्या अडकवलेल्या आहेत. काहीतरी क्लुप्त्या करून या कीटकांच्या पासून, या प्राण्यांच्या पासून आपल्याला आपल्या पिकाचं संरक्षण करावं लागतं. सर्वांच्या दाढतून काय राहील ते शेतकऱ्याला. कारण 56 प्रकारचे चोर, 56 प्रकारचे आजार, 56 प्रकारच्या वर्दळी या शेतकऱ्याच्या पाठीमागं असतात. म्हणूनच की नाही, या शेतकऱ्याला बरी राजा म्हणतात. राजाही एवढा दानशूर नसतो, एवढा शेतकरी दानशूर असतो. पण आजकाल या शेतकऱ्याची ससे होलपट व्हायला लागलेली आहे. बघा, या बाजूचा आवड झालेला आहे. अशा प्रकारे पाईपा काढण्यासाठी काल 3 जण होती. त्यातला 1 जण औषध मारत होता, 2 जण पाईपा बाहेर काढत होते. तिची वड काढावी लागते. पाईप जर का चिमटली तर पाणी पुढे जात नाही. मग ज्या ठिकाणी जोडलेली आहे त्या ठिकाणी प्रेशरनं निघून पाणी सगळं तिथंच जातं, पुढे काही शेवटपर्यंत जात नाही. आता सकाळी आल्यापासून त्यांनी हा खालचा आवड केलेला आहे, आता वरचा आवड केलेला आहे. एवढंच नव्हे, तूट आळ्यासाठी त्यांनी 3 टप्प्यामध्ये रोपं आणली. पण या सश्यानं रोपं खाल्ल्यामुळं या रोपांचा भुर्दुंड ह्या शेतकऱ्यावर अधिक बसलेला आहे.
बघा, कुठं प्लॅस्टिकचं पोतं, कुठं कागद. सस्याला मोठ्या उसाची दडण असल्यामुळं तो दिवसभर बाहेर येत नाही. रात्री शांत वातावरणामध्ये बाहेर येतो आणि कडेनं काय करतो, तो कवळी रोपं खातो, एखाद दुसरं उपडून टाकतो. आता ही सकाळी बघा लावलेली रोप आहे. हे रोप तुम्हाला जाणवतंय हे काही खाल्लेलं नाही, पण आता सकाळीच हे रोप लावलेलं आहे. बघा बरं, म्हणजे डबल आजोरा शेतकऱ्याला काही वेळा घ्यावा लागतो. ही संपूर्ण काकरीच उसाकडची या ससोबाने खाल्लेली आहे. पण ते काही दिवसा येत नाहीत हो, रात्रीचा कारभार असतो शांत वातावरणात. तरी पण या सश्यापासून बचाव होण्यासाठी काहीतरी शेतकरी, त्याचे शिलेदार डोकं चालवून एक प्रयत्न करतात. आता एवढ्यावर जर का नाही थांबलं तर एक औषध आहे, त्याचा तीव्र वास आहे. त्याच्या वासानं जे काय साप, बेप, किडा, मुंगी आणि काय असतं ते त्या वासानं सगळं पळून जातं. जर का आपल्याला शेतातील अवघड साप बीप काय बाहेर काढायचे असतील रानातून, तर ते औषध मारलं की त्यांची पळताभुई थोडी होती, ते दुसरीकडे जातात. तर अशा पद्धतीची अलीकडच्या काळामध्ये औषधं देखील आहेत. आता उद्याच्याला हे औषध मारून घेतलं जाईल. आता या रोपांना पाण्याची गरज आहे म्हणून या पाईपा बाहेर काढलेत. थोड्या वेळात तिची ट्रायल घेतली जाईल, कुठं पाईप चिमटले का, कुठे पाईप निघाले आहे का वगैरे. आता बघा, हा नारळ या ठिकाणी पडलेला आहे. आम्ही आता नारळाचं जास्त काय हाल करत बसत नाही. ते वर चढावा, तो 5 मिनिटात कवळं जुनं सगळंच नारळ खाली पाडतो आणि पुन्हा मग 6 महिने टाळ वाजवावे लागतात. तर अशा प्रकारे ह्या जावळ्या वगैरे पुन्हा जळण्यासाठी फडकरी म्हणा किंवा आणि कोण म्हणा घेऊन जात. जनावरांच्यासाठी देखील हत्ती गावात वगैरे ठेवलेला आहे. जेवढे प्रयत्न शेतीसाठी करता येतील तेवढे शेतकरी आणि त्याचे शिलेदार करत असतात. तर अशा प्रकारे देखरेख सुरू आहे. करल तेवढं थोडंच काम आहे आणि शक्यतो आम्ही आता नारळ काढण्यासाठी वर माणूस वगैरे काही पाठवत नाही. आणि त्याचं कामच असतं तोडणे आणि पाडणे आणि झाडाला इजा करणे. त्यासाठी झाडाला इजा न करता झाड जसं देईल तसं आपलं एक एक नारळ घ्यायचा. कोंबडीची गोष्ट माहीत आहे, सोन्याची अंडं देणारी कोंबडी. एका अंड्यावर समाधान मानलं तर आयुष्य सुखरूप जातं. जर का तिला कापूनच खाल्ली तर सगळंच गेलं, म्हणजे आपणच आपलं दारिद्र्य ओढावून घेतो. म्हणून या नारळाच्या आशेनं म्हणा, पिकाच्या आशेनं म्हणा, बाबा शेतकऱ्याची आत शेतात फेरी असती, ह्या भीतीपोटी देखील काय होतं, आपल्याला आपल्या शेतातील वस्तू गोळा करता येतात. तेव्हा सर्वांनी शेंगा खायला या. जय हिंद, जय महाराष्ट्र.